उपमुख्यमंत्र्यांना मी पुन्हा म्हणेल की उपमुख्यमंत्र्यांना असा कोणाचा फोन आला होता का, दिल्लीतनं काही दबाव आले होते का, 55 मिनिटात असं काही घडलं होतं का की तातडीने मी पुन्हा येईन म्हटलं आणि लगेचच पुन्हा जाईन असं करत तो व्हिडिओ डिलीटही करून टाकला. सो एकूण महाराष्ट्रामध्ये इतके महत्त्वाचे प्रश्न असताना हा येईन जाईनचा जो खेळ आहे, हा येईन जाईनचा खेळ तुम्ही नंतर खेळत बसा. आधी महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न असेल, शेतीमातीचा प्रश्न असेल, 22 जिल्ह्यातल्या दुष्काळाचा प्रश्न असेल, 1 रुपयामध्ये आपण पीक विमा देणार होता त्या पीक विम्याचं काय झालं तो प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न कधी मार्गी लागणार आहेत यावरती त्यांनी जास्त बोलणं आम्हाला अपेक्षित आहे. काल अंमली पदार्थाच्या संबंधाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सन्माननीय उपमुख्यमंत्री असंही म्हणाले की आम्ही लवकरच त्यात बोलणार आहोत. आपण कधी बोलणार आहात त्याचा मुहूर्त जरा आम्हाला सांगा. सरकारचं पंचांग हरवलेलं आहे का? कारण सरकारच्या पंचांगामध्ये शासन आपल्या दारीचे पण मुहूर्त अनेक निघतात, पण असे मुहूर्त वारंवार काढत असताना आपल्याकडून जो खर्च होतो तो खर्च सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशातनं भरलेल्या कराला तुम्ही खर्च करत आहात आणि त्यातनं तुम्ही 2-2 वेळा शासन आपल्या दारी, मी जसं ऐकलं की उद्या शासन आपल्या दारीचा कार्यक्रम या भागामध्ये होत आहे. एकीकडे मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असताना आणि तो प्रश्न ऐरणीवर असताना सरकारला स्वतः मिरवून घ्यायची केवढी हौस आलेली आहे की या प्रश्नावर, आरक्षणासारख्या गंभीर प्रश्नावर चर्चा करायच्या ऐवजी सरकार आपल्या दारी या प्रश्नाच्या जाहिरातीवर खर्च करणे आणि स्वतःची पाठ थोपटून घेणे हा जो प्रकार आहे, हा प्रकार त्यांनी तातडीने थांबवावा. काही शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या आमच्या महिला भगिनी त्यांनी सांगितलं की ताई आमच्यावरती असं कंपल्शन आहे की तुम्ही समजा 300, 350 एवढ्या प्लेटचं जेवण द्या. आम्ही म्हटलं त्यांना सकाळी 8ला जेवण होत नाही तर ठीक आहे 300, 350 एवढे तुम्ही ॲटलिस्ट पार्लेजीचे बिस्किट पुढे तरी द्या. हे कशासाठी? काहीतरी तुमच्या पटवारी ग्रामसेवक यांना गर्दीचे टार्गेट दिले जातात. पटवारी आणि ग्रामसेवक यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे 7/12, पेरा, पीक विमा आणि शेती मोजणी याच्याशी संबंधित असणारे प्रश्न तातडीने सोडवण्याचे टार्गेट तुम्ही द्या. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहात असं आम्हाला वाटेल. आणि म्हणूनच आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकूण पश्चिम विदर्भातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आपल्या सगळ्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून ही परिषद बोलावली गेली. आपण बोलू शकाल. थँक्यू. दोन्ही नेत्यांसाठी माझा प्रश्न आहे. मागच्या वर्षी विदर्भातील शेतकऱ्यांची जी अवस्था होती या वर्षी पाऊस कोरमडला अनेक वेळा, त्याच्यानंतर उत्पन्न कमी झालं. कमी म्हणजे मागच्या वर्षाच्या निम्न उत्पन्न झालं असं म्हणता येईल. अशा अवस्थेत शेतमालाला सोयाबीनला 3,500 ते 4,500 रुपये भाव मिळत आहे. मिनिमम 4200-4300 सोयाबीनसाठी. कापसाचं अजून आम्हाला क्लिअर झालं नाही काय देते ते, परंतु सोयाबीनची जे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी एवढी घातक वस्तुस्थिती आहे ही की दिवाळी प्रश्न काय तुमचा? प्रश्न विचारला. दिवाळी तोंडावर आली आणि सोयाबीनला भाव अत्यल्प आहे. या संदर्भात आपलं मत काय? माझं मत विचारण्यापेक्षा मला असं वाटतं हा प्रश्न सरकारला जास्त विचारला पाहिजे. कारण सरकार पक्षातले ऐका ना, सरकार पक्षातल्या उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी यांनी शेतकऱ्यांची दिंडी काढून सोयाबीनला, कापसाला 6,000 भाव मिळावा म्हणून विरोधी बाकावर असताना दिंडी काढणारे लोक आता कुठे गायब आहेत? जे कृषी मूल्य आयोगाचे सध्या अध्यक्ष झालेत ते आमचे पाशा पटेल, ते आता कुठे आहेत? तर मला असं वाटतं की आम्ही सातत्याने प्रश्न विचारतोय. हो, आम्ही सभागृहात विचारतोय, अधिवेशनात विचारतोय, भाई तिकडे संसदेत विचारतायत, आम्ही माझ्यासारखा माणूस सभागृहाच्या बाहेर लढाई लढतोय. परंतु ज्या सरकारने झोपलेल्या माणसाला उठवता येते, झोपेचं सोंग घेतलेल्यांना कसं उठवायचं हा खरा प्रश्न आहे. कारण विकासावर खर्च करण्यापेक्षा विकासाच्या जाहिरातीवर जास्त खर्च करणारं सरकार आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. त्यामुळे निश्चितपणे ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करू आणि ते प्रयत्न निवडणुकांच्या मार्गात.
मिळालं ना. काय सांगते इथे बसला सांगायला चौदा मागच्या वर्षीचा कापूस अजून मागच्या वर्षीचा नाही उद्धवजी मागच्या वर्षी मिळाला नाही, याही वर्षी नाही. मागच्या वर्षी तेच होती, हेच आहेत ना, आता 1.5 वर्ष झाले नाही ना. मागच्या वर्षीचं काय विषय मागचा तेव्हा हंगामात होतं ना अहो आपण जून मध्ये आली. मागच्या वर्षीची शेती जूनच्या नंतरच ना. 10,000 भाव मिळाला नाही म्हटलं. मिळाला भाऊ शिंदे भाव मिळालेला आहे सर. मुख्यमंत्री शिंदे अपात्र होणार नाहीत, त्यांना विधान परिषदेत घेतलं जाईल असं देवेंद्र फडणवीस काम देवेंद्रजींनी म्हटलेली कोणती गोष्ट खरी होते ती मला सांगा. देवेंद्रजींनी असं म्हटलं होतं की मी पुन्हा वेगळा विदर्भ झाला नाही तर मी लग्नच करणार नाही. देवेंद्रजींनी असं म्हटलं की आपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, काही झालं तरी राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही. देवेंद्रजींनी जे जे आतापर्यंत सांगितलेलं आहे त्यातली एकही गोष्ट पाळलेली नाही. उलट मला असं वाटतं की देवेंद्रजींची चाणक्य नीती त्याला म्हणता येणार नाही, मी त्यावर नागपूरला बोलली आहे. जी कपटी देवेंद्र नीती आहे ती कपटी देवेंद्र नीती पूर्णतः फसलेली आहे. आत्ता ते जे हे सांगत आहेत की आम्ही त्यांना एक वेळ विधान परिषदेवर घेऊ जर असं काही झालंच तर, याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी स्पष्टपणे संकेत देत आहेत की होय आम्ही शिंदे साहेबांना एक डिग्निफाईड एक्झिट, एक सन्मानजनक त्यांना परतीचा रस्ता करून देणार आहोत, हा त्याचा अर्थ होतो स्पष्टपणे. अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द जो आहे तो दिला नाही असंही त्यांनी काल मुलाखती दरम्यान सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पूर्ण वेळा नाही, आता त्यांनी शब्द दिला की नाही हे मी नक्की तुम्हाला सांगू शकले असते जर बागेश्वर बाबाची सिद्धी माझ्याकडे असती तर. सो तिथलं काय झालं ते मला माहीत नाही, परंतु एकूण सगळं गौड बंगाल बघता एक नक्की आहे की जशी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात देवेंद्रजींबद्दल कमालीचा रोष आणि नापसंती आहे, तीच नापसंती आणि नाराजी भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात देवेंद्रजींबद्दल आहे, हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणेंना जाब विचारणारा एक फोन जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. त्या आंदोलकाला नारायण राणेंकडून शिवीगाळ करण्यात आली, तशी ऑडिओ क्लिप पाहिलं होतं. नाही, मला हे माहिती नाहीये, आपल्याकडून माहिती मिळते. मी माहिती आधी घेईल आणि मग त्याच्यावर व्यक्त होईल. काही सनातन धर्म संपविणाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे त्यांना 420 व्होल्टचा शॉक देऊन जाळून टाकण्यात यावं अशी टीका बावनकुळेंनी केली. त्यांना सनातन म्हणजे काय, त्यांना सनातनाची व्याख्या एकदा सांगायला सांगा. सनातनामध्ये मुफ्ती अहमद सय्यद बरोबर सरकार स्थापना ही सनातनमध्ये आहे. हिंदुत्वाला न मानणाऱ्या नेत्यांबरोबर बिहारमध्ये सरकार स्थापन करणं हे सुद्धा सनातनमध्ये आहे. AIADMK बरोबर सुद्धा मैत्री करणं हे सनातनमध्ये आहे. आमच्या DNA मध्ये त्यांचा आणि आमचा DNA एकच आहे असं जेव्हा सांगतात नागपूरकर, तेव्हा DNA मध्ये एकच जर असेल तर मग सनातन धर्म कोणता वेगळा आहे तो पण त्यांनी सांगावा. आणि मुळात बावनकुळे ओबीसी आहेत म्हणून बावनकुळेंना ज्या पद्धतीने देवेंद्रजी आणि टीम देवेंद्र सगळी साईडलाईन करायला बघते, ही सुद्धा सनातनचीच प्रवृत्ती आहे. ते हिंदुत्ववादी असते तर सगळ्यांना सांभाळून घेतलं असतं, हा ओबीसी हा वेगळा असं केलं नसतं. आत्ता आज घडीला बावनकुळे साहेबांना किंवा चंद्रकांत पाटलांना ज्या पद्धतीने साईडलाईन केलं जातं त्याला सनातन म्हणतात. सदावर ते माझा माणूस नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. सदावर ते वारंवार त्यांच्या सभात्मक भाषण होतात, त्या पतसंस्थेच्या बैठकी होतात, त्यावेळेस ते उल्लेख देवेंद्र फडणवीस करतात आणि श्रद्धेय असा उल्लेख असतो. आणि आय लव्ह यू देवेंद्रजी, आता आय लव्ह यू देवेंद्रजी असा उल्लेख करणारे गुणरत्न, क्या ये एकतरफा मोहब्बत है क्या, ये जरा पूछना पडेगा. नाही प्लेटॉनिक नाहीये, इट इज ब्लेस्ड विथ हिम. त्यांनी आशीर्वाद देऊनच ते केलेलं आहे म्हणून ते श्रद्धेय. श्रद्धेय केव्हा होतात, आशीर्वाद देण्या इतका माणूस मोठा असला तर तो श्रद्धेय होतो. त्याचे श्रद्धेयपणे ते कळलेले आहे तुम्हाला. सॉरी, वंचितच्या बाबतीत एकूणच महाविकास आघाडीची भूमिका तळ्यात किंवा मळ्यात अशी आहे? नाही 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 नाही, अजिबात नाही. माननीय आंबेडकरजी आणि आदरणीय उद्धवजी यांच्या बैठका होत आहेत. मला वाटतं तुम्ही त्यांच्या आत्तावरच्या वागणुकीतून, बोलण्यातून, चालण्यातून तुम्हाला कुठेही असं दिसलेलं नाही. किंबहुना काल परवाकडे तर आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय शरद पवारांसोबत सुद्धा माननीय प्रकाश आंबेडकरांची बैठक झालेली आहे. त्यामुळे ते होईल, त्याला थोडा वेळ लागत असेल पण ते होणार, त्याची काय काळजी करण्याचं कारण नाही. काही देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुजरातमध्ये परवा वेस्टर्न झोनच्या मुलींच्या परिषदेच्या भाषणात त्यांनी असं म्हटलंय की समर्थ रामदास नाही तो शिवाजी नाही, शिवाजी बनाने की फॅक्ट्री के सब समर्थन ग्रुप यहाँ बैठे, असं वक्तव्य केलं. काय म्हणतात? नाही, भाजपच्या सगळ्याच लोकांनी, मग ते केंद्रातले नेते असतील किंवा राज्यातले नेते असतील, यांनी एक चंग बांधलेला आहे. महाराष्ट्रातले आमच्या ज्या आधारशिला आणि आमचे जे आदर्श आहेत
मग ते छत्रपती शिवराय असतील, फुले असतील, शाहू असतील, बाबासाहेब असतील, हे सगळे आदर्श मोडीत काढायचे आणि गोळवलकर, भागवत, श्यामाप्रसाद मुखर्जी हे नवं मॉडेल त्यांना स्थापित करायचे. ते मॉडेल स्थापित करण्यासाठी ते आमचा शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही आदर्शिला मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात. बट वी डोंट केअर.